आईला सांग की मी कमळीच्या गावाला आलोय आणि मला तिच्यासोबत खोटं बोलायचं नाहीये. आता कमळीच्या आईला लक्षात येतं की एक मिनिट, ऋषी त्याच्या आईला न सांगता इकडे कमळीला भेटायला आलाय. याचा अर्थ काय होईल जर ऋषीच्या आईला समजलं? पहिलं तर ऋषीच्या आई नयनताराला ऑलरेडी कमळीवरती खूप राग आहे आणि त्यानंतर जर ऋषीच्या आईला समजलं की ऋषी इकडे कमळीकडे आलाय आणि तोपर्यंत रिटर्न जाणार नाहीये मुंबईला जोपर्यंत कमळी तयार होत नाही, तर मग उगच नयनतारा ऋषीवर चिडेल. त्या माईलेकांचं नातं खराब होईल आणि कमळीच्या आईला खूप वाटत असतं की काही झालं तरी माईलेकांचं नातं आपल्याला खराब नाही करायचं. म्हणजे आपण एवढं सेल्फिश नाही झालं पाहिजे की कमळीला मुंबईला घेऊन जाण्यासाठी आपण ऋषीला इकडे बोलवलंय पण त्याचं त्याच्या आईसोबतचं नातं खराब होईल. ही बिलकुल पटत नसतं कमळीच्या आईला. मग कमळीची आई बंड्याला येऊन या सगळ्या विषयी बोलते. ती बोलते की हे बघ, आपण एवढं सेल्फिश नाही झालं पाहिजे, आपण कमळीचा विचार नाही केला पाहिजे, आपण ऋषीचं नुकसान करतोय, त्याचं त्याच्या आईसोबतचं नातं खराब करतोय, हे चुकीचं आहे. आपण ऋषीला लवकरात लवकर पाठवून देऊया. मला माहिती आहे आपणच त्याला इकडे बोलवलंय पण ते खूप चुकीचं केलंय आपण. मला हे लक्षात आलंय आणि आपण त्याला परत पाठवूया. बंड्याला देखील लक्षात येतं. तो निंगीला समजावतो. निंगीला देखील हे सगळं लक्षात येतं. मग जेव्हा ऋषी कमळीला समजत असतो त्यावेळेस बंड्या आणि निंगी देखील कमळीला सपोर्ट करतात. बंड्या आणि निंगी देखील कमळीला सपोर्ट करून बोलतात की ऋषी तू नको थांबू इकडे, कमळी नाही येणार आहे, तू जा इकडून. ऋषी हे ऐकतो तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो. ऋषीच्या लक्षात येतं की अरे बापरे, आता बंड्या पण मला सपोर्ट करत नाहीये, निंगी पण सपोर्ट करत नाहीये. तो बोलतो ठीक आहे, मला नाही फरक पडत, तुम्ही नका मला सपोर्ट करू, मी इकडेच राहणार आहे. मग कमळी जरा जास्त चिडते. कमळी सरळ ऋषीवर पेटून उठते. ती बोलते की हे बघा, मला काय करायचं माझ्या आयुष्यात ते मी बघेल, तुम्ही इकडून जा, काही झालं तरी मी मुंबईला येणार नाहीच आहे आणि तुम्हाला राहायचं असेल तर राहा, जायचं असेल तर जा, मला काही फरक पडत नाही. आणि असं बोलून कमळी चिडते. मग ऋषीच्या लक्षात येतं ठीक आहे, तुला जर नकोच आहे ना मी इथे, ठीक आहे मी जातो मग. आणि मग रागारागत ऋषी तिकडून निघून जातो. बंड्या देखील त्याला सोडवायला जातो. नंतर निंगी बोलते अरे कमळी तू जरा जास्तच रागात बोलली ना ऋषीला. कमळी बोलते मला पण बिलकुल चांगलं नाही वाटत आहे हे सगळं बोलताना, पण मला हे सगळं बोलावं लागतंय कारण मी जर हे बोलली नाही तर मग ऋषी नसता गेला आणि तसं त्याच्या आईसोबतचं नातं खराब झालं असतं. मग ऋषी रिक्षातून जात असतो पुन्हा आता आणि त्यावेळेस त्याला खूप चुकीचं वाटत असतं. तो म्हणतो की मी असं नव्हतं जायला पाहिजे, मी काहीच प्रयत्न न करता कसा निघून आलो. आणि त्यानंतर तो ठरवतो ठीक आहे, मला बंड्या सपोर्ट करत नाहीये, निंगी सपोर्ट करत नाहीये, मी एकटा राहील, या गावात राहण्याची सोयी करेल आणि इकडेच राहील जोपर्यंत कमळी माझ्यासोबत मुंबईला येत नाही. त्यानंतर मग तो पुन्हा रिटर्न येतो. बंड्याला त्याबद्दल समजतं तर बंड्या देखील बोलतो ठीक आहे ऋषी, मी तुझी मदत करतो. तेव्हा ऋषीला काही करून इकडे राहण्याची सोयी करायची असते. आता राहण्याची सोय कशी करणार? मग बंड्या शेवटी त्याच्या राहण्यासाठी एक जागा शोधतो आणि तिकडे एक गोठा असतो. त्या गोठ्यामध्ये ऋषीची राहण्याची सोय केलेली असते. तिकडे एक बाई असते आणि त्या बाईच्या इकडे एक कामगार निघून गेलेला असतो. त्यांचं काम सोडून गेलेला असतो. जो कामगार गाया म्हशांचं सगळं बघतो, त्यांचं शेण साफ करतो, त्यांना खायला घालतो. मग तो माणूस तिकडून निघून गेलेला असतो आणि मग ती बाई बोलते आमचा कामगार आताच आम्हाला सोडून गेलाय, तर आम्ही तुम्हाला राहायची जागा देतो, पण तुम्हाला आमचा कामगार बनून राहावं लागेल, दिलेली सगळी काम करावे लागते असं ती बोलते. आणि मग त्या कामगाराला ऋषीला कामगार बनवून टाकते. आणि मित्रांनो ऋषी पण आपला एकदम मस्त गावकऱ्याचा वेश घेतो. असं मस्त एकदम कुर्ता धोतर वगैरे अशा टाईपचा मस्त वेश घेतो आणि तो पण आता इकडचा गावकरीच बनून जातो. अशा प्रकारे आपल्याला मालिकेत बघायला मिळणार आहे की ऋषी आता म्हणजे ऋषीचं काय आता अ, सो साधं सोपं राहिलेलं नाहीये. तो तर नक्कीच इकडचाच बनून राहणार आहे आणि तो काय आता ऐकणार तर नाहीये. जोपर्यंत कमळी पुन्हा मुंबईला जात नाही तोपर्यंत तो तर काय ऐकणार नाहीये. दुसरीकडे नयनतारा जी आहे तिला जर समजलं की ऋषी इकडे गावात येऊन गावकरी बनून राहतोय, तर मग तिची काय रिॲक्शन असेल हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण ऋषीच्या भावाचा प्लॅन कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय आपल्याला आणि आता तो खरंच यशस्वी होतो का ते बघणं इंटरेस्टिंग ठरेल. दुसरीकडे झालंय असं की आता अन्नपूर्णा आजी एकटी पडली आहे आणि कमळी नाही आहे तिच्यासोबत मदत करण्यासाठी कोणत्या गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर. आणि कामिनी आहे, अ, ती कामिनी आहे आणि सगळे ते बाकी लोक आहेत जे की नक्कीच अन्नपूर्णा आजीच्या जीवावर उठलेले आहेत. तर बघूया नेमकं मालिकेत पुढे काय काय घडते ते. सगळ्या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि
मी तुमचा भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो. तर आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत पुढे असं नवनवीन नेमकं काय काय घडते ते.